सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुका होत आहेत आणि या ठिकाणी जर बघितलं तर भारतीय जनता पक्ष आणि शिंदेची शिवसेना यांची महायुती आहे, तर दुसऱ्या बाजूला ठाकरेंची शिवसेनासुद्धा लढते आहे आणि काही ठिकाणी तुल्यबळ अशा लढती दिल्या जात आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ल्यामधील आडेली मतदारसंघ हा सर्वात महत्त्वाचा मानला जातो आणि या ठिकाणी जर बघितलं तर सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष जे आहेत दळवी ते उभे होते, मात्र मनीष दळवी यांनी अखेरच्या क्षणाला या मतदारसंघातून माघार घेतलेली आणि आता ठाकरे सेनेचे नाईक लढत आहेत। काय सांगाल कशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला प्रतिसाद मिळतो आणि अगदी समोरच्या उमेदवारांनी माघार घेतलेले काय कारण असतील? संपूर्ण जनता ही माझ्या पाठीमागे आहे। आडेली मतदारसंघाचा विकास करणं हा पहिल्यांदापासून माझा प्रयत्न चालू आहे आणि एकंदरीत संपूर्ण मठ गाव असेल, माझा आडेलीतील जनता असेल, पालकरवाडी, वरचीवाडी, खानोलीमधील आणि दाबोली, वांगणी हे सातही गावातले लोक माझे मतदार मला आशीर्वाद देण्यासाठी सज्ज झालेत आणि संपूर्ण बातमी ज्यावेळी वाऱ्यासारखी संपूर्ण जिल्ह्यामध्ये पसरलेली आहे आणि ह्यानंतर सर्वांनी ठरवलं की एकच ध्येय आहे की विजय नाईकांना प्रचंड बहुमताने निवडून द्यायचं आहे आणि हे सर्व कारण कदाचित त्यांना माहीत असेल म्हणून कदाचित माघार घेतली असेल असं मला वाटतंय। त्यांनी असा आरोप केला की धनशक्तीचा वापर केला जातो आणि तुम्हाला छुपा पाठिंबा हा भारतीय जनता पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांकडून मिळण्याची शक्यता आहे, त्यामुळे अशा पद्धतीचा निर्णय घेण्यात आला आहे। असं काही नाही, धनशक्तीचा वापर नाही। आम्ही मुळातच श्रम करून कष्ट करून जनता आज माझी कष्ट करते, माझे मतदार बंधू भगिनी जशी कष्ट करते त्या कष्टातनंच आम्हाला ते लोक आशीर्वाद देत आहे। त्याच्यामुळे धनशक्तीचा वापर केला जातो आहे असं अजिबात नाही। आम्ही शेवटी घाम कष्ट करणारी माणसं आहोत आणि त्याच्यामुळे हे लोक संपूर्ण ताकद आमच्या पाठीमागे असल्यामुळे आमचा हा विजय पण निश्चितच आहे। सर्व लोक आमच्या पाठीशी उभे आहेत। जर बघितलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी ठाकरे सेनेच्या उमेदवारांनी निवडणुकीपूर्वीच माघार घेतली, मात्र आपण या निवडणुकीला सामोरं जात आहे। काय सांगाल, तुम्हाला सुद्धा अशा पद्धतीची माघारी घेण्यासाठी काही जबरदस्ती करण्यात आली होती का? नाही, बरेचसे लोक आलेले होते आणि मला सांगत होते, काही ऑफर पण दिले गेलेले होते, पण मी सांगितलं की माझ्या मतदारसंघामध्ये बहुत कामं आहेत आणि ती आज माझ्या गावामध्ये झालं। आडेली मतदारसंघातले रस्ते असतील, पाण्याचा प्रश्न असेल, आज मी काल खानोली गावामध्ये फिरल्यानंतर सुद्धा तिथे काही लोकांनी दाखवलं नळ आला परंतु पाणी नाही। वेतोऱ्यामध्ये सुद्धा तीच स्थिती। संपूर्ण माझ्या ह्या आडेली मतदारसंघामध्ये पूर्णपणे तशा प्रकारची स्थिती आहे आणि आज बघितलं तर रस्ता आमच्या वरचीवाडी गावचा रस्ता। तुम्ही म्हटलं की ऑफर आले होते, नेमक्या काय ऑफर आलेले होते तुम्हाला? नाही, ॲक्च्युली की तुमच्या पाठीशी आम्ही राहून तुम्हाला कामं देतो अशी अनेक की तुम्ही थांबा, तुम्हाला स्वीकृत सदस्यपद देतो, पण आम्ही म्हटलं नको, मला जनतेने निवडून दिल्यानंतर जे मला काय मिळेल त्याच्यातनं मी जनतेसाठी सेवा करीन असं मी त्यांना म्हणालो की मला काही नको, काही नाही। आता काय वाटतं की एका बाजूला ठाकरे सेना अगदी निकराची लढत देते, काही ठिकाणी माघार घेतले, काही ठिकाणी कार्यकर्ते तुमचे सोडून जातात, अशा स्थितीत तुम्हाला काय वाटतं, विजयाची किती टक्के खात्री वाटते? नाही, विजय आमचा हा 100% आहे। कोणत्याही प्रकारचं संपूर्ण लोक आमच्या मागे आहेत, त्याच्यामुळे विजय हा आमचा निश्चित आहे आणि ह्या पुढे सुद्धा सगळे लोक आम्ही एक जिद्दीने तशाच प्रकारची ठाकरे सेना मजबूत करण्यासाठी प्रयत्न पण करणार आहोत। आज ही विजयाची सुरुवात ह्या आडेली मतदारसंघातून होईल। माझे जनता मला न्याय देतील आणि ही संपूर्ण पोचपावती महाराष्ट्रभर जाईल। तर नक्कीच बघताय आपण कशा पद्धतीने या ठिकाणी ठाकरेंची सेना लढत देते। दुसऱ्या बाजूला विजय नाईक म्हणतात की मला सुद्धा अनेक ऑफर आलेल्या होत्या, मात्र त्या मी धुडकावलेल्या आहेत, आणि विजय नक्की आहे। सगळ्यात महत्त्वाचं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ही आडेलीची लढत आहे, कारण या ठिकाणी अगदी नितेश राणेंचे खंदे समर्थक मनीष दळवी लढत होते, मात्र त्यांनी अखेरच्या क्षणाला माघार घेतलेले आहे। त्यामुळे आडेली मतदारसंघाचा निकाल काय लागतो याकडे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचं लक्ष लागलेलं असेल। विकास गावकर, TV9 मराठी, सिंधुदुर्ग। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।